ध्यानं मूलं गुरोर्मूर्ते पूजा मूलं गुरोर्पादं मंत्रं मूलं गुरोर्वाक्यं मोक्षं मूलं गुरोर्कृपः. सर्व भक्तवृंदांना नमस्कार. मी प्रमोद रेंगे आणि आपण पाहतात माझं यूट्यूब चॅनल मोक्षगुरु रामकृष्ण सरस्वती गुरु. माझे सद्गुरू रामकृष्ण सरस्वती गुरु यांच्या भक्तांना आलेले अनुभव सांगण्याकरताच मी हे यूट्यूब चॅनल सुरू केलेलं आहे. निरनिराळ्या पुस्तकांमध्ये म्हणजे आमच्या गुरुगौरिका असतील, त्रैमासिका असतील, सत्संग प्रकाशाने केलेल्या गुरुदेवांच्या आठवणी या असतील, तर या जवळजवळ एक 50-60 तरी पुस्तकं प्रसिद्ध झालेत. त्या पुस्तकांमधनं मी काही अनुभव वाचून आणि मला जे भावेल त्याप्रमाणे मी आपल्याला सांगत असतो. आज मी हा मला वाटतं 57वा व्हिडिओ करत आहे आणि मी सद्गुरूंच्या तीव्र जी स्मरणशक्ती होती त्याच्याबद्दल आपल्याला आज 1-2 आठवणी सांगणार आहे. सद्गुरूंची जी स्मरणशक्ती होती ती फार तीव्र होती. आमच्या गुरुदेवांकडे जे भक्त येत होते त्यांची कुठेही लिखित नोंद नव्हती. आजकाल बाकीच्या सगळीकडे रजिस्टर ठेवलेले असतात, कोण आलं कोण गेलं, किती वाजता आलं काय गेलं. तर अशी कुठलीही नोंद आमच्या सद्गुरूंच्या आश्रमात होत नव्हती. परंतु कोण कधी येतोय, कोण किती दिवसांनी येतोय, काय कोण केव्हा येऊन गेला हे सद्गुरूंना माहीत असायचं आणि वेळ प्रसंगी ते बोलून दाखवायचे, बोलून दाखव. त्याचप्रमाणे जो भक्त आपल्याकडे येतोय त्याच्याबद्दलची माहिती, त्याच्या कुटुंबियांची माहिती सद्गुरूंना माहिती असायची. कारण एकदा त्यांना सांगितलं की ते पुरेसे असायचे. त्यांच्या बरोबर त्या कॉम्प्युटरला फीड व्हायचं आणि योग्य वेळेस तो डेटा उपलब्ध व्हायचा. अशी परिस्थिती होती. सद्गुरू हे गुरुचरित्राचं पारायण सातत्याने करत होते. त्यामुळे गुरुचरित्र हा जो ग्रंथ आहे हा त्यांच्या मुखोद्गतच होता. बरेच भक्त सद्गुरूंची परवानगी घेऊन पारायण करत असत आणि पारायण करत असताना नगरमधले लोक रोज किंवा बाहेरचे लोक पारायण संपल्यावर दर्शनाला येत असत आणि नगरमधले लोक आले तर त्या दिवशी आता त्यांनी कधी पोथी वाचायला सुरुवात केली ही त्यांना माहीत असायचं. प्रत्येकाचे दिवस वेगळे आहेत. मग कोण कितवा दिवस चालू आहे त्यांना माहीत असायचं आणि मग त्यांनी जो अध्याय वाचलाय त्याच्यातल्या 1-2 ओळी ते त्यावेळेस म्हणून दाखवायचे. म्हणजे बघा, गुरुचरित्र हा ग्रंथ तर रोज वाचत होते तेव्हा तो मुखोद्गत असणं स्वाभाविक आहे. पण समोर बसलेल्या भक्तांनी कधी वाचायला सुरुवात केली, आजचा कितवा दिवस आहे हे देखील त्यांना माहीत असून त्याप्रमाणे ते सांगत असत. त्या ओव्यांचं उच्चारण करून ते आशीर्वाद देत असत. एवढंच नाही तर अन्य काही साधना उपासना करणाऱ्या भक्तांना ते जी पोथी वाचत असत, जे स्तोत्र वाचत असत त्यातले दाखले देत होते. मला वाटतं मी मागे आपल्याला बोललो असेल माझ्या व्हिडिओमध्ये की आमचे सद्गुरू कधीतरी ग्रंथ वाचन करत बसलेत, काहीतरी अभ्यास करतायत, त्याचे नोट्स काढतायत, असं कधीही चित्र आम्ही भक्त मंडळींनी बघितलेलं नाही. ते पण हे सांगत होते. परंतु प्रत्येक ग्रंथात काय लिहिलंय ते त्यांना माहिती असायचं. आता हे कसं, तर त्यांची प्रज्ञा जागृत झालेली होती. ईश्वरी साक्षात्कार ज्या मंडळींना होतो त्यांची प्रज्ञा जागृत झालेली असते. त्यांच्या जिभेवर सरस्वती वसलेली असते. त्यामुळे त्यांना सगळं ज्ञान असतं आणि त्यामुळे हा प्रज्ञा जागृतीचा तीव्र स्मरणशक्तीचा भाग आहे. मी मागे सांगितलं, बऱ्याच वेळा माझा उल्लेख करतो मी. माझ्या घरी आम्ही जेव्हा शिवाजीनगर रेल्वे क्वार्टर्समध्ये राहत होतो तेव्हा 67 ते 79 या काळात ते मुक्कामाला येत असत. त्या काळात आजूबाजूला राहणारी मंडळी आमच्या
गुरुदेवांचं दर्शन घ्यायला येत असत. तेव्हा आमचे एक स्नेही होते वाडेकर. हे वाडेकर कुटुंब कडूसचं राहणार आहे. अर्थात रेल्वेत नोकरी करत होते म्हणून रेल्वे क्वार्टर्समध्ये आमच्या शेजारच्या बिल्डिंगवर राहत होते. आणि त्यांचा आमचा स्नेह फार होता. आणि गुरुदेव आमच्या घरी येणार म्हटल्यावर वाडेकर कुटुंबही सेवेला हजर असायचे. पडेल ती कामं ही सगळी मंडळी करायची. सौभाग्यवती वाडेकर काकू या देखील माझ्या आईबरोबर गुरुदेवांचा स्वयंपाक सकच्छ पद्धतीने करण्यासाठी येत असत. तर त्या अनुषंगाने ते येत होते. त्यांच्या वाडेकरांच्या घरी एकदा गुरुदेव आशीर्वाद द्यायला गेले होते. आणि सरळपणे 79 पर्यंत आमच्याकडे गुरुदेव येत होते. तोपर्यंत त्यांचा हा संबंध आला. त्याच्यानंतर आमच्याकडे आम्ही निगडीला राहायला आलो. मग तो संबंध कमी आला. आणि वाडेकर काही फार आवर्जून नगरला गेले होते. अशातला का पाहिजे, त्यांचा एक मुलगा नगरला होता काही दिवस, तो जायचा. पण एक 15-16 वर्षांनी म्हणजे 79 नंतर साधारणपणे 80, 96, 97च्या आसपास कधीतरी, आता मला एक्झॅक्ट डेट माहिती नाही, ते एका लग्नाकरता नगरला गेले होते. म्हटलं आता आपण नगरमध्ये आलोय तर दर्शन घेऊन जाऊ. आणि मग लग्नाला आलेले असल्यामुळे त्या कामाला प्राधान्य असल्यामुळे ते तिकडे गेले होते. आणि तिकडून सवड मिळालं इकडे आले. आता इकडे आले तोपर्यंत दर्शनाची वेळ संपलेली होती. काय सकाळची जी काही वेळ होती ती संपलेली होती. आणि मग 10 ते 11 काहीतरी वेळ होती, ती संपलेली होती. आणि मग हे आले आणि मग यांना दर्शन पाहिजे. ते वॉचमन म्हणले आता नाही दर्शन होणार, आता दर्शन अजिबात नाही होणार, वेळ संपली, आता तुम्ही 3 वाजता या. मी जरा बाजूला उभे राहिले. त्या वॉचमनला ते बाजूला उभे राहिलेले पण आवडलं नाही. आणि काय होतं की गुरुदेव त्या मला वाटतं वरच्या लक्ष्मंडपाच्या जी वरती हॉल आहे तिथे बसलेले होते. मग तिथून त्यावेळेस गुरुदेवांच्या पायाला पण त्रास होत होता म्हणून ते लिफ्टने खाली आले आणि व्हीलचेअरमधनं ते जाणार होते. पण त्यावेळेस असं कोणी त्यांच्या दर्शनास नजरेस पडलेलं वॉचमन लोक ते त्याप्रमाणे त्या व्यक्तीला उभं राहू म्हणून सांगत असत. आणि म्हणून त्यांनी बाजूला केलं. पण हा जो आवाज आहे वॉचमनचा आणि त्यांचं बोलणं हा होता. आणि गुरुदेव लिफ्टमधनं खाली आले, व्हीलचेअरमध्ये बसले आणि ताबडतोब हाक मारली, अहो वाडेकर या बरं दर्शनाला तिकडे या. म्हणजे वॉचमननी परवानगी नाकारली पण वाडेकरांना हाक मारून त्यांनी दर्शन दिलं. आणि ती जी गुरुदेवांची दत्तात्रयासाठी खोली होती त्या खोलीमध्ये जवळजवळ 10-15 मिनटं गुरुदेव त्यांच्याशी बोलत बसले आणि त्यांना चहा वगैरे दिला. आणि मग म्हणजे 15 वर्षानंतर देखील जी व्यक्ती दर्शनाला आली त्या व्यक्तीला त्यांनी हाक मारली. हाक मारून त्यांनी हे केलेलं. मला वाटतं आपण 2-4 वर्ष जरी एखाद्या माणसाला भेटलो नाही तरी त्याचं नाव विसरून जाऊ अशी आपली परिस्थिती आहे. पण गुरुदेवांची परिस्थिती तशी नव्हती. हे फार वैशिष्ट्यपूर्ण आहे. हे वाडेकर काकांनी मला हा आवर्जून अनुभव सांगितला आणि माझ्या पुस्तकातही मी तो समाविष्ट केलेला आहे की 15 वर्ष अंतर पडले पण नाव देखील विसरले नाही. आवाजावरनं ओळखलं, आवाजावरनं. व्यक्ती समोर नव्हती पण आवाजावरनं ओळखलं. काय गुरुदेवांची ही जी स्मरणशक्ती आहे ती तीव्र होती. एकदा एका नूतन भक्तांनी माझ्यासमोरच विचारलं की आपण मला काहीतरी उपासना वगैरे द्या किंवा प्रसाद म्हणून एखादी माळ वगैरे द्या. तर गुरुदेवांनी सांगितलं आज माळ द्यायची आणि उद्या तू आलास, पुढच्या वेळी आला की तुझं नाव विचारायचं, अशी माझी पद्धत नाही आहे. काय पुढे गुरुवाणी भाग 11 पान 55 वर त्यांनी सांगितलंय की गुरुने शिष्याची आठवण ठेवली पाहिजे. आपल्या गुरुदेवांचे हजारो शिष्य आहेत. ते समोर आल्यावर प्रत्येकाचं नाव त्या भक्तांच्या वैशिष्ट्यासह त्यांच्या लक्षात आहे. म्हणजे शिष्यानी गुरूंची आठवण ठेवणं हे स्वाभाविक आहे. पण गुरूंनी देखील शिष्यांची आठवण ठेवली पाहिजे असा त्यांचा वागणं होतं. आणि हजारो भक्तांच्या बाबतीत तो अनुभव आम्ही घेतलेला आहे.
आणि त्या भक्ताचं वैशिष्ट्य, त्याच्या घरातल्या गोष्टी या सगळ्या त्यांना माहीत असायच्या. अनेकदा सद्गुरू जेव्हा काही भक्तांच्या घरी जायचे तेव्हा त्यांना काय पाहिजे बाबा तुला, तर काय पाहिजे विचारल्यानंतर भक्त मंडळींना काही सांगता यायचं नाही, काय मागायचं हेच कळायचं नाही. काय प्रपंचातल्या अडचणी तर आम्ही नेहमीच आता सांगतोच आहे, त्या सांगितलेलंच आहे. मग आता आज वेगळं काय मागायचं. तर त्या भक्ताला त्यांनी सांगितलं की तू अशी मागणी कर माझ्याकडे की माझा कधी विसर पडू देऊ नका, माझा कधी विसर पडू देऊ नका, अशी प्रार्थना तू माझ्याजवळ कर. मग त्या हे शिकवल्यावर त्या भक्तानी ती मागणी केली. म्हणजे गुरुदेव आपल्याला किती शिकवत होते बघा. गुरुदेव म्हणजे गुरूंना भक्ताचा विसर पडू नये हे म्हटले, पण भक्तांनी गुरूंनाही प्रार्थना करायची की माझा विसर पडू देऊ नका, माझी आठवण ठेवा. हे भक्तांनी गुरुदेवांना मागायचं असतं. मी माझा गुरुदेवावर माझं एक रोज म्हणतो ते काव्य केलेलं आहे, स्तवन म्हणा. त्याच्या म्हणाले, देवराया रमणया विश्वाचे खेळया, मद पामराचा विसर न करिया, हीच माझी आरती स्वीकारिया. हे माझं रोज 7-8 कडव्यांचं माझ्या जीवनावरचं ते गुण आहे, म्हणून मी इथे ते सांगितलेलं नाही आहे, पण ते मी रोजच म्हणत असतो. म्हणजे सद्गुरूंनी तर सांगितलेलं आहेच, पण हे काव्य देखील माझ्याकडनं, आता रे मी लिहिलेलं असं मी म्हणत असलो तरी ते माझं लिखाण नाही, ते त्यांनी माझ्याकडनं करून घेतलेलं आहे. आपल्या गुरुदेवांचे हजारो भक्त आहेत. या जन्मातले कित्येक लाख भक्त गत जन्मातले, हे काय आपल्याला कळत नाही. त्यांची स्मरणशक्ती किती जीबीची आहे, संगणक भाषा सध्या आपल्याकडे ती आहे, याचा आपण विचार केला पाहिजे. म्हणजे आपल्या विचाराच्या पलीकडेच येते. मी साधारणपणे त्या काळात 1.5 ते 2-1 महिन्यांनी नगरला दर्शनाला जात असे. 1.5-2 महिन्यांनी साधारणपणे जात असे. आणि एकदा मी गेलो, म्हणले का रे प्रमोद, तू जरा यावेळेस उशीर आलास. तर मी म्हटलं नाही, मी नेहमीप्रमाणे झालो गुरुदेव. म्हणजे महाराज म्हणतो आम्ही त्यांना, महाराज म्हटले नेहमीप्रमाणे झालो. आणि मी असं म्हटल्यावर ते मला सहज बोलून गेले, अरे नाही मग माझंच काहीतरी चुकत असेल बरं का. म्हणजे आपल्याला, आपण भक्ताला बोलतोय आणि भक्त म्हणतोय मी बरोबर आलोय, तर त्यांचंच काहीतरी चुकलंय असं मला म्हणले. आणि त्या क्षणी मला ते काही विचित्र वाटलं नाही काय, कारण आमचा आणि गुरुदेवांचा स्नेह एवढा होता की सहज काहीतरी बोलले असतील असं मी समजलो होतो. त्यामुळे मला काही त्याचं वाईट वाटलं नाही की गुरुदेव आपल्याकरता हळहळ व्यक्त करतायत, असं काही वाटलं नाही मला. पण मी परतीच्या प्रवासात जेव्हा हिशोब केला तेव्हा मी 2.5 महिन्यांनी गेलो होतो. 2.5 महिन्यांनी गेलो. ही मला वाटतं 98च्या आसपासची काहीतरी गोष्ट आहे. 98च्या आसपासची गोष्ट आहे. आणि ते माझ्या लक्षात आलं की सद्गुरूंची स्मरणशक्ती योग्य होती काय, पण भक्ताच्या समाधानाने त्यांनी एक प्रकारे माघार घेतली होती. पुढे ते आजारपणामुळे मग त्यांचं दर्शन बरंच कमी झालं आणि फारसं तिथे बोलता येत नव्हतं. त्यामुळे मला कधी त्यांची या प्रकाराकरता माफी मागता आली नाही. आता त्या प्रवासात मनोमन मी माफी मागितली होती, पण जाहीरपणे त्यांच्याकडे जाऊन माझं चुकलं गुरुदेव अशी काही मला माफी त्यांच्या जीवितकालात मागता आली नाही, कारण पुढचा जो काळ होता तो फार कमी होता. पण आज मी तुमच्या सगळ्यांच्या साक्षीने या चुकीबद्दल मी माफी मागतो माझ्या गुरुदेवांची. म्हणजे भक्ताचं अंतःकरण किती राखावं याला काही मर्यादा आहे का बघा. ते बरोबरच होते, पण बरोबर असताना देखील माझंच चुकलं असेल असं म्हणणारे माझे गुरुदेव, म्हणजे काय विलक्षण त्यांची महती आहे बघा. अशा तीव्र स्मरणशक्तीचा हा एक मी तुम्हाला 2 अनुभव सांगितले. अजूनही काही माझ्याकडे त्या विषयाचे अनुभव आहेत, पण यथायोग्य वेळेप्रमाणे मी परत आपल्याला सांगेन. तर तीव्र स्मरणशक्तीचं हे मी अनुभव आपल्या भक्तांकरता सांगितले. आणि सर्व भक्तांनी गुरुदेवांना काय प्रार्थना करावी
हे देखील त्यांनी आपल्याला जे सांगितलंय, हा महत्त्वाचा संदेश आहे त्यांचा, की आपण देखील आता जे नवीन भक्त असतील त्यांनी त्यांच्या चरणी प्रार्थना काय हरकत नाही की माझा विसर पडू देऊ नका. आज आपण ते देह स्वरूपात नसले तरी अधिष्ठानापुढे जी काही प्रार्थना करतो ती त्यांच्यापर्यंत निश्चित पोचते. आणि आता आपण सगळेच अधिष्ठानापुढे जाऊन प्रार्थना करणार आहोत. मी अधिष्ठानापुढे जाऊन प्रार्थना करतोय. ते जुने असो नवीन असो, आता देह स्वरूपात तुमच्या माझ्यासारख्या सामान्य लोकांना त्याचं दर्शन होणार नाही हे जरी खरी असलं तरी आपल्याला त्या पद्धतीने प्रार्थना करायला काहीच हरकत नाही असं मला वाटतं. तर आपण इथे थांबूया. श्री गुरुदेव दत्त.